नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 अंतर्गत जे काही परीक्षा होणार आहेत 90 मार्काची, त्या परीक्षेमध्ये 20 मार्कासाठी सहकार हा विषय येणार आहेत. तर सहकार या विषयाचे जे क्लास आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपण सुरू केलेले आहेत यूट्यूबवर. तर आज आपण भाग 3 येथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर याच्या आधी 2 भाग आपण अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. तर आज आपण सहकार या विषयासंबंधित सहकारी संस्था स्थापित कशा केल्या जातात, तर आणि कोणत्या कायद्याच्या अंतर्गत केल्या जातात याची सर्व माहिती आपण इथे घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, सहकार संस्था स्थापना व उद्दिष्टे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर सहकारी संस्थेची स्थापना कशी केली जाते आणि ती कशासाठी केली जाते. तर बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेच्या नोंदणीची कार्यपद्धती निर्धारित केलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही सहकारी संस्था जी आहे ती स्थापित करण्यासाठी जे आहेत म्हणजेच बघा, आपल्या महाराष्ट्रात सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी सहकारी संस्था कायदा 1960 या कायद्याच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय तर सहकारी संस्था स्थापित केल्या जातात. तर बघा, कोणती सहकारी संघटना स्थापित करायची असेल तर बघा, 1960च्या अंतर्गत सहकारी संस्थांची जी आहे ते नोंदणी करणे अनिवार्य असते. तर बघा, यामध्ये बघा, सहकारी संस्था स्थापित करण्याच्या काय तर 2 अवस्था आहेत. त्यापैकी पहिली अवस्था आहे प्रवर्तन अवस्था आणि दुसरी अवस्था आहे नोंदणी अवस्था. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर प्रवर्तन अवस्था म्हणजे कोणती. तर बघा, नोंदणी सहकारी संस्थेची नोंदणी करण्याच्या आधी ज्या काही स्टेप्स किंवा जे काही कार्यवाही केली जाते ती सर्व कार्यवाही जे आहेत ते प्रवर्तन अवस्थेमध्ये केली जाते. उदाहरणार्थ बघा विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्था जाऊ द्या, आपण आपला बिझनेस म्हणजेच आपला एक व्यापार आपल्याला सुरू करायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण कोणताही बिझनेस सुरू करायचा असेल की ज्यासाठी आपल्याला काय तर त्या बिझनेसची नोंद करायची असेल म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं असेल, करावं लागेल. अशा प्रकारचा जर तो बिझनेस असेल तर त्या कंडिशनमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो काय असते की सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागते की कोणता बिझनेस आपण सुरू करणार आहोत. म्हणजेच बघा, कोणताही बिझनेस आपल्याला सुरू करण्याच्या आधी आपल्याला काय करावं लागते तर सर्वप्रथम आपण कोणता बिझनेस सुरू करणार आहोत याचा आपण सर्वप्रथम काय करतो विचार करतो असतो मनामध्ये. म्हणजे कोणता बिझनेस सुरू करणार आहोत, म्हणजेच एखादं आपण दुकान टाकणार आहोत की एखाद्या आपण सेवा संस्था सुरू करणार आहोत, जसं की CSC सेंटर असेल किंवा एखादं दुकान असेल जसं की किराणा दुकान आहेत, किंवा एखादं आपल्याला शॉप टाकायचं असेल किंवा एखादं आपल्याला मॉल टाकायचं असेल तर त्यासाठी काय आपण विचार करतो की काय टाकायचं, म्हणजे कोणता बिझनेस आपण सुरू करायचा यासाठी आपण सर्वप्रथम आपण आपल्या मनामध्ये विचार करतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व विचार केल्यानंतर आपण काय करतो की ह्या बिझनेसमध्ये कोणत्या बिझनेस आपल्याला सोपा जाईल त्यासाठी आपण काय करतो सर्वप्रथम त्याची चर्चा ज्या आहेत इतरांशी करतो, बरोबर आहे, किंवा आपण स्वतःच त्याचे काय तर चिंतन करतो की कोणता बिझनेस आपल्याला सोपा जाईल किंवा कोणत्या बिझनेसमधून आपल्याला जास्त प्रॉफिट मिळेल अशा प्रकारे. तर म्हणजेच काय करतो आपण सर्वप्रथम ते आयडिया जे आहे ते आपण आपल्या डोक्यात येते. ते आयडिया डोक्यात आल्यानंतर मग आपण त्याच्यावर काय तर विचारविमर्श करतो. त्यानंतर आपण त्याच बिझनेसबद्दल काही लोकांसोबत चर्चासुद्धा करतो, म्हणजेच त्या लोकांचासुद्धा सल्ला घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतरच पुढची प्रोसेस ज्या विद्यार्थी मित्रांनो आपण करत असतो. तर तशाच प्रकारे सहकारी संस्था स्थापित करण्याची सुद्धा काय तर अवस्था आहेत. त्यामधलीच पहिली अवस्था म्हणजे प्रवर्तन अवस्था. प्रवर्तन अवस्था कशी असते बघा, यामध्ये नोंदणी करण्याच्या आधी जेवढ्या काही आपण प्रयत्न करतो ते सर्व प्रयत्न प्रवर्तन अवस्थेच्या अंतर्गत येतात. हे प्रवर्तन अवस्था जे आहेत, सहकार संस्था कायदा जो 1960चा या कायद्याच्या अन्वये प्रवर्तन अवस्थेबाबत काही विशेष माहिती सांगण्यात आलेली नाही, फक्त त्यामध्ये नोंदणी अवस्थेबद्दलच माहिती देण्यात आलेली आहे. परंतु कोणतेही संस्था स्थापित करायच्या आधी नोंदणी अवस्थेच्या आधी आपल्याला जे काही आपण कर्तव्य पार पाडतो ते प्रवर्तन अवस्थेत येतात. तर बघा,
प्रवर्तन अवस्था म्हणजे बघा येथे दिल्या आहेत व्याख्या की सहकारी संस्थेची स्थापना होण्यापूर्वी तिला ज्या ज्या टप्प्यातून जावे लागते त्यांना एकत्रितपणे प्रवर्तन अवस्था असे म्हणतात. म्हणजेच बघा आपण याच्या आधी जसे सांगितलं आहे त्याच प्रकारे आहेत. तर बघा सहकारी संस्थेच्या नोंदणीपूर्वी विविध बाबी पूर्ण कराव्या लागतात. जसं की याचा प्रारंभ प्रवर्तन अवस्थेपासूनच होतो. सहकारी संस्था स्थापनेची कल्पना मनात उद्भवते व ती प्रत्यक्षात साकार करणे यालाच आपण प्रवर्तन अवस्था किंवा नोंदणीपूर्व अवस्थासुद्धा असं म्हणतो. म्हणजेच बघा एखादं सहकारी संस्था आपल्याला स्थापित करायची असेल, एखादा व्यक्ती आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा ग्रुप आहे की ज्यांना एक सहकारी संस्था स्थापित करायची असेल, तर सर्वप्रथम काय करेल की ते त्यांच्या मनात एक सहकारी संस्था स्थापित करण्यासाठीची कल्पना उद्भवेल, म्हणजे कोणत्या प्रकारची सहकारी संस्था स्थापित करायची आहे. त्यानंतर मग ती पूर्ण प्रत्यक्षात आणेपर्यंत जेवढ्या काही स्टेप्स त्याच्या म्हणजे जेवढे काही प्रयत्न ते नोंदणीच्या आधी केले जातात, नोंदणी करण्याच्या आधी, तर ते सर्व प्रयत्न या प्रवर्तन अवस्थेत येतात. ज्यामध्ये बघा प्रवर्तन अवस्थेतनी पुढील टप्पे आहेत. बघा प्रवर्तन अवस्थेत एकूण पुढील 6 टप्पे आहेत, जे की आपण काय असते जे सहकारी संस्था जे काही स्थापित केल्या जातात त्यामध्ये हे 6 टप्पे महत्त्वाचे आहेत. तर बघा त्यामध्ये पहिला टप्पा काय आहे तर बघा सहकारी संस्थेची स्थापनेची कल्पना मनात उद्भवणे. बघा म्हणजे एखादी सहकारी संस्था आपल्याला स्थापित करायची असेल तर त्याची कल्पना आपल्या सर्वात पहिल्यांदा आपल्या मनात आपण काय तर विचार करत असतो आणि ते उद्भवते. जसं की कोणती सहकारी संस्था आपल्याला स्थापित करायची आहे, म्हणजे सहकारी भांडार स्थापित करायचं आहे की सहकारी साखर कारखाना स्थापित करायचा आहे किंवा सहकारी पतसंस्था स्थापित करायची आहे किंवा इतर कोणतीही सहकारी संस्था ज्याची आपल्याला काय तर स्थापना करायची आहेत, याचा विचार सर्वप्रथम आपल्या मनात येणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा ते झाल्यानंतर तो विचार आल्याच्या नंतर बघा दुसरी स्टेप अशी आहेत की मनातील कल्पनेचे तपशीलवारपणे परीक्षण करणे. म्हणजेच काय तर जी कल्पना आपल्या मनात आलेली आहेत तर त्याचं पहिल्यांदा काय तर सर्वप्रथम आपण स्वतःच त्याचं परीक्षण करतो. म्हणजेच त्याचं आपण काय तर निरीक्षण करतो, परीक्षण करतो आणि कशा प्रकारे ते पुढे आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो किंवा कोणत्या प्रकारचा सेवा आपण देऊ शकतो आणि कशा प्रकारे देऊ शकतो याचं पहिल्यांदा काय तर आपण परीक्षण करतो. त्यानंतर तिसरी स्टेप असते अनौपचारिक सभेचे आयोजन. म्हणजेच बघा सहकारी संस्था बघा विद्यार्थी मित्रांनो ही एकट्या व्यक्तीची नसते कधीच. म्हणून काय तर ज्याही व्यक्तीच्या मनातनी सहकारी संस्था स्थापित करण्याची कल्पना उद्भवते तो व्यक्ती काय करतो की त्याचं तपशीलवारपणे परीक्षण केल्यानंतर काय करतो की त्याला ज्या व्यक्तीला त्या सहकारी संस्थेत समाविष्ट करून घ्यायचं असते त्यासाठी तो काय करतो की अनौपचारिक सभा म्हणजेच काही सभा आयोजित करतो. तर बघा इथे तिसरी स्टेप अनौपचारिक सभा का यायला म्हटलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कारण हे नोंदणी अवस्थेच्या आधीची अवस्था आहे. म्हणजे हे याबद्दल नोंदणी आपला जो कायदा आहे सहकार संस्था कायदा 1960 यामध्ये याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही आणि त्याच्यामुळे याला आपण अनौपचारिक सभा असं म्हणतो. तर बघा जी सभा प्रवर्तन अवस्थेमध्ये घेतली जाते त्याला आपण अनौपचारिक सभा असं म्हणतो आणि जी सभा नोंदणी अवस्थेमध्ये घेतली जाते जे सभा त्याला आपण औपचारिक सभा असं म्हणतो. तर बघा पहिल्यांदा अनौपचारिक सभेचं आयोजन केले जाते ज्यामध्ये सर्व जे काही सदस्य बोलावले जातात सभेमध्ये त्यांच्यासमोर काय तर ह्या सहकारी संस्थेचे सर्व उद्दिष्ट, कार्य आणि त्याचे जे काही परिणाम असतात हे सर्व ठेवले जातात आणि त्यांच्याकडून काय तर काही सल्ला वगैरे घेतला जातो आणि किंवा त्यांच्याशी विचारविमर्श करून काही निर्णय जे आहेत ते घेतले जातात. त्यानंतर बघा ते केल्यानंतर जी सहकारी संस्था आपल्याला स्थापित करायची आहे ती सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी सर्वप्रथम आपण काही साधनसामग्री गोळा करतो. म्हणजेच ज्या व्यक्तीच्या मनामध्ये ही सहकारी संस्था स्थापित करण्याची कल्पना उद्भवते किंवा त्या व्यक्ती समूहाच्या मनात एक व्यक्ती असेल किंवा एखादा ग्रुप असेल, एखादा गट असेल, त्या गटाच्या मनात जी काही सहकारी संस्था स्थापित करायची आहे त्या संस्थेसाठी कोणकोणती साधनसामग्री आवश्यक आहे ती सर्वप्रथम काय केली जाते विद्यार्थी मित्रांनो तर ती गोळा करण्याचा प्रयत्न केला जाते. जसं की उदाहरणार्थ आपल्याला एखादी सहकारी पतसंस्था आपल्याला स्थापित करायची. इथे आपण एक उदाहरण घेऊ की सहकारी पतसंस्था आपल्याला उभारायची म्हणजेच त्यासाठी आपल्याला काय लागेल तर बघा त्यासाठी आपल्याला एक जागा लागेल, त्यानंतर
फर्निचर लागेल. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला तिथे जे काही कम्प्युटर सिस्टीम लागेल, इंटरनेटची सुविधा लागेल, विजेची सुविधा लागेल. त्याच्या व्यतिरिक्त इतर काही सुविधा असतील त्या लागेल. त्याच्या व्यतिरिक्त काही जे काही आपल्याला व्यवहार करायचा आहे त्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागतात, जसं की आपल्याला जे काही स्लिप असतात, जसं की विड्रॉवल स्लिप आहे, डिपॉझिट स्लिप आहे, अशा अनेक प्रकारचे जे स्लिप आहे किंवा जे स्टॅम्प आहेत, हे सर्व जे आहेत ते गोळा केले जाते सर्वप्रथम. कोणत्या स्टेपमध्ये? तर प्रवर्तन अवस्थेमध्ये. त्यानंतर बघा, आपली पाचवा जो टप्पा आहे आपला, ते आर्थिक योजना तयार करणे हा आहे. म्हणजे सर्व साधन सामग्री गोळा केल्यानंतर 5वा टप्पा आपला आर्थिक योजना तयार करणे. बघा, आर्थिक योजना म्हणजे काय? तर बघा, आपण जे काही सहकारी पतसंस्था आपण उदाहरणार्थ आपण स्थापित करत आहेत, तर त्यासाठी ती संस्थाचा कारभार चालवण्यासाठी आपल्याला काय, तर सर्वप्रथम कशाची गरज असते? भांडवलाची गरज असते. म्हणजेच काय, तर आपल्याला पैशाची गरज असते. तर तो पैसा कुठून येईल, कसा येईल, यासाठी सर्वप्रथम काय, तर आर्थिक योजना तयार केल्या जातात. कशा प्रकारच्या? जसं की डिपॉझिटच्या स्कीम असतील किंवा तो पैसा बाहेर जाऊन आपल्याला प्रॉफिट कसा देईल, त्यासाठी लोनचे प्रकार असतील किंवा कोणत्याही प्रकारचा चार्जेस असतील. हे सर्व जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतो, या आर्थिक योजनेच्या मध्ये आपण काय तर याचं डिस्कशन करून काय तर त्या आर्थिक योजना आपण तयार करतो. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर सर्व जे काही आवश्यक डॉक्युमेंट असतात सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी, ते सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते सर्व डॉक्युमेंट आपण काय करतो, जमा करतो. आणि ते जमा केल्यानंतर मग पुढे काय, तर नोंदणी अधिकाऱ्याकडे ते नोंद करण्यासाठी जातो. तर बघा, हे कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागेल त्याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. त्यानंतर बघा इथे काय देण्यात आले आहेत की सहकारी संस्थेची कल्पना मनात कशी उद्भवते, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रकारेच इथं व्याख्या दिलेली आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे व्याख्या वाचू शकता. त्यानंतर बघा, येथे आर्थिक योजना तयार करणे. बघा, याच्यामध्ये काय, सहकारी संस्थेला आपली नियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भांडवलाची गरज असते. सहकारी संस्थेचा आकार व प्रकारानुसार भांडवलाची गरज भागवावी लागते. त्यासाठी भांडवल उभारणीचे जे मार्ग आहेत ते निश्चित करावे लागतात. त्यासाठी भाग विक्री करणे, ठेवी, सहकारी बँका व वित्तीय संस्था यांच्याकडून कर्जाच्या रूपाने उभारले जाणारे जे भांडवल आहे, हे आर्थिक स्वरूपाची माहिती देणारी योजना प्रवर्तक जो असते, प्रवर्तक बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रवर्तक कोण आहे इथं, तर बघा, ज्या व्यक्तीच्या मनात सर्वप्रथम सहकारी संस्था स्थापित करण्याचा विचार आला आहेत आणि त्यानंतर सर्व प्रयत्न जे सहकारी संस्था स्थापित करण्याचे सर्व प्रयत्न त्यानं केलेले आहेत, तो व्यक्ती जो असते, पहिला व्यक्ती, तो प्रवर्तक असते. तर नंतर बघा, दस्तऐवज जमा करणे. तर बघा, कोणकोणते डॉक्युमेंट आहेत बघा, सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी किमान 10 सभासदांच्या सह्या असलेला पूर्ण व्यवस्थितपणे भरलेला अर्ज नमुना तयार केला जातो. तर बघा, सर्वप्रथम काय केलं जाते की वेगवेगळ्या कुटुंबातील 10 जे काही वेगवेगळे सदस्य आहे, त्या 10 सदस्याचं खातं जे आहे ते आपल्या संस्थेत सुद्धा आधी काढावं लागते आणि त्यांचे खात्याची नोंद असलेली आणि त्याची लिस्ट जी आहे ते त्या कागदपत्राला जोडावी लागते. सोबतच जो नमुना नावाचा जो अर्ज आहे नोंदणी अधिकाऱ्याकडे असतो, तो नमुना अर्ज भरावा लागतो आणि त्याला सभासदांची यादी जोडावी लागते. जसे की किमान 10 सभासदांच्या सह्या असलेल्या तो अर्ज असला पाहिजे आणि त्यासोबतच सभासदाची यादी असली पाहिजे. म्हणजेच आपल्या पतसंस्थेमध्ये जे काही सभासद जोडण्यात येणार आहेत, तर त्या सभासदांची यादी, त्यांचं नाव, पत्ता वगैरे आणि त्यानंतर त्यांचा खाते क्रमांक जे काय आपण काढलेला आहे ते खाते क्रमांक वगैरे काय तर असणे आवश्यक आहेत. त्यानंतर बघा, नोंदणीपूर्व झालेली जी काही सभा असते, जसं की आपण अनौपचारिक जे सभेचे आपण जे काही तिसरी स्टेप आहे, म्हणजेच प्रवर्तन अवस्थेतील जे काही तिसरा टप्पा आहे अनौपचारिक सभा घेणे. तर त्या सभेचं जे काही इतिवृत्त असते, म्हणजेच त्या सभेचं काय तर एक सभेमध्ये काय काय कार्य करण्यात आले आहेत, तर त्याचा एक छोटासा काय तर एक लेख लिहावा लागतो, त्याला आपण इतिवृत्त असं म्हणतो. तर त्याची प्रिंट
4 प्रतिमध्ये पाहिजेत. त्यानंतर जागा किंवा इमारत जी आपण घेतलेली आहेत, ज्या सहकारी संस्थेची स्थापना करायची आहे त्यासाठी त्या मालकाकडून आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC घ्यावी लागते. त्यानंतर बघा, सभेस हजर असलेले जे काही सभासद आहे त्या सभासदांची नावं आणि त्यांच्या सह्या असलेलं पत्रक त्याला जोडावं लागते. आणि अशा प्रकारे नियोजित सहकारी संस्थेच्या स्थापनेतील प्रवर्तन अवस्था पूर्ण होऊन सहकारी संस्थेची नोंदणी अवस्था सुरू होते. त्यानंतर बघा, सहकारी संस्थेची जी नोंदणी अवस्था आहे दुसरी, जी त्याची दुसरी स्टेप्स आहे, म्हणजे दुसरी जी अवस्था आहे सहकारी संस्थेची नोंदणी अवस्था, यामध्ये काय होते की प्रवर्तन अवस्था पूर्ण झाल्यावर नोंदणी अवस्था सुरू होते. सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होण्यासाठी तिची नोंदणी होणे गरजेचे असून या अवस्थेतील सर्व बाबी औपचारिक स्वरूपाच्या असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी याच्या आधीच तुम्हाला सांगितलं आहे की प्रवर्तन अवस्थेबाबत सहकार संस्था कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती जी आहे ती सांगण्यात आलेली नाही आहे. हे अतिरिक्त ही माहिती जोडण्यात आलेली आहे. परंतु ही माहिती किंवा ही जी काही अवस्था, ही अवस्थासुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. जेवढी नोंदणी अवस्था महत्त्वाची आहे तेवढीच. तर प्रवर्तन अवस्थेत जे काही घटना, जे काही कार्य आपण करतो ते औपचारिक स्वरूपाचे नसतात, तर ते अनौपचारिक असतात. परंतु नोंदणी अवस्थेत जे काही आपण कार्य करतो ते सर्व औपचारिक स्वरूपाचे असतात. या बाबी पूर्ण केल्यानंतरच काय तर सहकारी संस्थेची नोंदणी जी आहे ती होऊ शकते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेची नोंदणी अवस्थेमध्ये एकूण 8 टप्पे आहेत. तर ते आपण स्टेप बाय स्टेप सर्व बघू. बघा, सर्वप्रथम काय केलं जाते की पहिला टप्पा असा आहे की प्राथमिक किंवा औपचारिक सभा बोलावणे. तर बघा, आपण सर्वप्रथम प्रवर्तन अवस्था पूर्ण केल्यानंतर काय तर सर्वात पहिल्यांदा आपण एक औपचारिक सभा बोलावतो सर्व सभासदांची, आणि त्यामध्ये आपण जे काही आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे प्रवर्तन अवस्थेत त्या सर्व डिस्कशन करतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या सहकारी संस्थेची जे काही उद्दिष्ट असतात ते उद्दिष्ट कशी पूर्ण करायची आणि कशाप्रकारे पूर्ण करायची त्याची सर्व चर्चा जी आहेत या सभेमध्ये केली जाते, प्राथमिक किंवा औपचारिक सभेमध्ये. त्यानंतर बघा, ही सभा झाल्यानंतर या सभेचा इतिवृत्तांत, ही जी औपचारिक सभा आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या औपचारिक सभेचा इतिवृत्तांत जो आहे तो जे आपण अर्ज करतो त्या अर्जाला जोडावा लागतो. तर बघा, जी मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रवर्तन अवस्थेमध्ये जी सभा आयोजित करण्यात आली आहेत त्याचा रिपोर्ट नाही, तर जे नोंदणी अवस्थेमध्ये जे की आपण पहिली जे काही टप्पा आहेत औपचारिक सभा बोलावतो तर त्याचा इतिवृत्तांत जो आहे तो आपल्याला जोडावा लागतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर जी दुसरा टप्पा असा आहे की नियोजित जे काही सहकारी संस्था आपण स्थापित करणार आहेत, म्हणजे जे नियोजित सहकारी संस्था आहेत त्याचं बँकेत खाते उघडणे. म्हणजेच बघा, आपल्याला उदाहरणार्थ एक पतसंस्था आपल्याला स्थापित करायची आहे, तर ती संस्था स्थापित करण्याच्या आधी त्या बँकेचं एक खातं जे आहे ते आपल्याला बँकेत म्हणजे एखाद्या दुसऱ्या बँकेमध्ये आपल्याला काय करावं लागेल, ते सर्वप्रथम काय करतो आपण उघडावं लागते, जी ती सहकारी संस्था किंवा सहकारी पतसंस्था स्थापित करत आहे त्याचं. तर बघा, हे जे खातं असते विद्यार्थी मित्रांनो, जे काही नियोजित सहकारी संस्थेचे बँकेत खाते उघडणे, ह्या टप्प्यामध्ये आपण काय करतो की जे काही आपले जे काही जिल्हा उपनिबंधक जे असतात, जे काही सहकारी संस्थेचे जे काही सहकारी संस्थेची नोंद करून घेणारे जे काही जिल्हा उपनिबंधक असतात, जिल्हा उपनिबंधक त्याला आपण म्हणतो, जे की सहकारी संस्थेची नोंद करून घेतात जिल्हा लेवलवर, ते जिल्हा उपनिबंधक म्हणून असतात. तर त्यांच्या परवानगीने काय करावं लागते की त्यांची परवानगी घेऊन जे की आपली जी जिल्हा मध्यवर्ती बँक असते, जे ज्या जिल्ह्यामध्ये आपण सहकारी संस्था स्थापित करत आहे त्याच जिल्ह्याची जिल्हा मध्यवर्ती बँक असणे, त्याच जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत विद्यार्थी मित्रांनो काय तर ही जी काही आपण सहकारी संस्था स्थापित करणार आहेत त्यांचं एक खातं जे आहे ते या बँकेच्या नावाने, त्या सहकारी संस्थेच्या नावाने काय तर आपल्याला त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ते खातं आपल्याला ओपन करावं लागते. आणि ते खातं जे आहे ते आपण जिल्हा उपनिबंधक, बघा जिल्हा उपनिबंधक जे आहेत यांच्या पूर्वपरवानगी शिवाय आपण ते काढू शकत नाही. त्यांची परवानगी घेऊनच आपल्याला ते खातं आपल्याला इथे काढावं लागते. आणि त्यानंतर ते बँकेचं खातं काढल्यानंतर आपण जे काही मिनिमम जे काही 10 सदस्य जे आहेत, मिनिमम जे 10 सभासद आहे त्यांच्याकडून जे काही आपण जे काही भाग भांडवल आपण जमा करतो, त्यांच्याकडून जे काही आपण पैसे घेतो, जे भाग भांडवल जमा करतो ते सर्व पैसे आपण काय तर ते पैसे त्या खात्यामध्ये टाकावे लागते.
म्हणजेच ते भाग भांडवल म्हणून आपल्याला त्या खात्यामध्ये काय तर आपल्याला टाकावे लागते. आणि त्यानंतर ती बँक काय करते की ती बँक त्या खात्याच्या भरोश्यावर एक दाखला देते जो की दाखला आपल्याला सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तो दाखला म्हणजे कोणता बघा, तर तो असते शिलकीचा दाखला. त्यालाच आपण शिलकीचा दाखला असं म्हणतो. म्हणजे ज्या खात्यामध्ये जे काही आपण पैसे भरतो, जे शिल्लक असते, त्यालाच आपण त्या शिल्लकच्या भरोश्यावर आपल्याला ती बँक शिलकीचा दाखला देते. तर तो दाखला आपल्याला लागते, जो की आपण जेव्हा सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी जो की अर्ज आपण सादर करतो तेव्हा आपल्याला तो जोडावा लागतो. त्यानंतर बघा आपली तिसरा टप्पा आहे नोंदणी अवस्थेतील. बघा हा तिसरा टप्पा आहे की नोंदणी प्रस्ताव सादर करणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा हे वरील 2 टप्पे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्याकडील जो काही नोंदणी अर्ज असते, जो की नोंदणी अर्ज नमुना अ मध्ये असतो. बघा नोंदणी अर्ज जो आपल्याला करावा लागते सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी, तो नमुना अर्ज अ मध्ये असला पाहिजे, जो की आपल्याला नोंदणी कार्यालयात भेटतो. तो अर्ज भरून आपल्याला आवश्यक ती डॉक्युमेंट जोडावे लागतात. तर बघा आता आपल्याला डॉक्युमेंट कोणते जोडावे लागतात, तर बघा इथे हे जे 6 प्रकारचे जे डॉक्युमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे डॉक्युमेंट आपल्याला त्या अर्जासोबत 4 प्रतीमध्ये आणि त्या अर्जाच्याही सुद्धा 4 प्रतीमध्ये आपल्याला तो अर्ज आपल्याला नोंदणी कार्यालयात आपल्याला जमा करावा लागतो. तर बघा यासाठी सभासदांची जी यादी असते, जेवढे सभासद आपण आपल्या सहकारी संस्थेमध्ये करणार आहोत सुरुवातीला, त्यामध्ये मिनिमम 10 तरी असले पाहिजे. मॅक्झिमम किती असू शकतात, तर त्या सभासदांची यादी असते. बघा त्या सभासदांच्या यादीमध्ये काय काय असते बघा विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे. तर बघा त्या सभासदाचं नाव, गाव, व्यवसाय आणि त्याचं जे काही आपण भाग भांडवल घेतो, म्हणजे त्याच्याकडून जे पैसे आपण सभासद फी म्हणून घेतो किंवा जो अतिरिक्त पैसा तो भाग भांडवल म्हणून देतो, ते सर्व भाग भांडवल याची संपूर्ण माहिती या सभासद यादीमध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कागद म्हणजेच तलाट्याचा दाखला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा दाखला कशा प्रकारचा असतो, तर बघा हा दाखला असा असतो की जे की आपण सभासद घेतलेले आहेत, कमीत कमी जे 10 सभासदांची यादी जी आपल्याला पाहिजे असते, ते 10 सभासद वेगवेगळ्या कुटुंबातील आहे, ते एकाच कुटुंबातील नाही, असा दाखला जे आहे ते तलाठी देते. सर्वप्रथम जो काही आपण अर्ज सादर करतो त्या अर्जावर 10 वेगवेगळे जे काही कुटुंब आहेत, त्या 10 वेगवेगळ्या कुटुंबातील सभासद जे आहेत त्या सभासदांची सही जे आहे ते आपल्याला लागते आणि ते सभासद करून घ्यावे लागतात आपल्याला. आणि ते 10ही सदस्य वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत, एकाच कुटुंबातील नाही, असा दाखला जे आहे ते तलाठी देते. तो दाखला विद्यार्थी मित्रांनो तो आपल्याला जोडावा लागते. त्यानंतर बघा संस्थेचे जे उपविधी असतात किंवा जे पोटनियम आहेत, म्हणजे बघा जेव्हा प्रवर्तक जो असतो विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रवर्तक म्हणजेच कोण, तर बघा सहकारी संस्था स्थापन करण्यामागे ज्या व्यक्तीचा मुख्य भूमिका असते म्हणजे सुरुवातीपासून, तर तो व्यक्ती जो असते मुख्य व्यक्ती, त्याला आपण प्रवर्तक म्हणतो. तर प्रवर्तक जो आहेत, तो प्रवर्तक जे संस्थेसाठी म्हणजे संस्था चालवण्यासाठी जे काही कायदे बनवते, जे काही नियम बनवतो, म्हणजे सहकारी संस्था कशा प्रकारे चालवायची या बाबतीत तो नियम बनवतो. तर ते नियम आपण कुठून घेत असतो, तर सहकार संस्था कायदा 1960 मधील जे काही तरतुदी आहे त्याच्यावरूनच देश संस्थेची उपविधी किंवा पोटनियम तयार केले जातात. तर ते पोटनियम जे तयार केलेले आहेत, त्या पोटनियमाची एक यादी जी आहे ती आपल्याला त्या अर्जासोबत जोडायची असते. याची 4 प्रतीमध्ये त्या संस्थेचे हे पोटनियम आहेत त्याची यादी आपल्याला अर्जासोबत जोडावी लागते. त्यानंतर बघा बँक शिलकीचा दाखला. बघा जेव्हा आपण बँकेत खातं काढतो तेव्हा जे बँक त्यात पैसे जमा केल्यानंतर जे शिलकीचा दाखला देते, मी याच्या आधी तुम्हाला जे सांगितलं आहे की बँक शिलकीचा एक दाखला दिला जाते मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे, जे आपण खातं काढतो बँकेसाठी, तो दाखला आपल्याला इथे जोडावा लागतो 4 प्रतीमध्ये. त्यानंतर बघा जागेची ना हरकत प्रमाणपत्र, म्हणजेच बघा जी जागा आपण भाड्याने घेतली आहे सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी, तर त्या मालकाचं जे काही NOC जी असते ती NOC आपल्याला घेणे आवश्यक असते. त्यानंतर बघा नोंदणी अवस्थेतील जी आपण पहिली सभा बोलावली आहेत, औपचारिक सभा, त्या औपचारिक सभेचं इतिवृत्त आपल्याला म्हणजेच त्या औपचारिक सभेमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले आणि कोणकोणते काम करण्यात आले
त्याची शॉर्टमध्ये माहिती जे आहे असलेला एक रिपोर्ट जो आहे तो आपल्याला काय तर याच्यासोबत जोडावा लागतो. तो सुद्धा 4 प्रतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तो जोडावा लागतो. तर बघा यासाठी जे आपण नोंदणी प्रस्ताव सादर करतो त्यामध्ये एवढे डॉक्युमेंट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आवश्यक असते. त्यानंतरच आपण नोंदणी म्हणजेच निबंधक जे कार्यालय आहेत नोंदणी निबंधक कार्यालय यामध्ये आपण काय तर याकडे आपण अर्ज सादर करतो. त्यानंतर बघा हा अर्ज सादर केल्यानंतर लगेचच आपल्याला नोंदणी शुल्क जे आहे ते आपल्याला भरावं लागतो. म्हणजेच आपल्याला कोणती संस्था स्थापित करायची असेल तर आपल्याला काय करावं लागते तर पहिल्यांदा नोंदणी शुल्क भरावं लागते आणि तो शुल्क भरल्याची पावती आपल्याला ते देते कोण तर जिल्हा उपनिबंधक जे असतात ते काय करतात की नोंदणी शुल्क भरल्याची जी पावती आहे ते आपल्याला देतात. ती पावतीसुद्धा आपल्याला काय तर याच्यासोबत अर्जासोबत जोडावी लागते. तर बघा यामध्ये बघा सहकारी संस्थेमध्ये नोंदणी शुल्क किती असतो बघा. तर बघा सहकारी संस्था कोणत्या प्रकारची आहे त्यावरून नोंदणी शुल्काची रक्कम विद्यार्थी मित्रांनो काय तर ठरवली जाते. ज्यामध्ये मिनिमम 50 तर मॅक्झिमम 25,000 रुपयापर्यंत ती रक्कम असते. त्यानंतर बघा 5वी महत्त्वाची स्टेप म्हणजे नोंदणी अर्जाची नोंद. तर बघा ही जी नोंद आहे हा निबंधक जो असते तो आपल्या नमुना ब जे आहेत बघा याची नोंद नमुना ब जी आहे आपल्याकडे यामध्ये या रजिस्टरमध्ये तो नोंदणी करून घेतो. त्यानंतर निबंधकामार्फत नोंदणी अर्जाची छाननी. तर बघा सहावा जो टप्पा आहे यामध्ये बघा अर्ज सादर केल्यानंतर जे की निबंधक जे असतात निबंधक कार्यालयामध्ये त्या नोंदणी अर्जाची पहिल्यांदा छाननी होते, त्याची तपासणी होते आणि मगच निर्णय घेतला जातो की एखादी सहकारी संस्था त्याला सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी परवानगी देण्यात येईल किंवा नाही यासाठी. आणि ही जी 6व्या क्रमांकाची जी काही नोंदणी अर्जाची जी छाननी करून जी नोंदणी केली जाते यामध्ये बघा नोंदणी अर्ज दिल्याच्या 2 महिन्याच्या आत जे निबंधक असतात, निबंधक म्हणजे कोण तर जे नोंदणी अधिकारी असतात त्यांना अर्ज सादर केल्याच्या 2 महिन्याच्या आत बघा नोंदणी करायची आहे किंवा ती रद्द करायची आहे याबाबतचा निर्णय तो 2 महिन्याच्या आत द्यावा लागतो. हे तुम्हाला लक्षात ठेवा की 2 महिन्याच्या आत अर्ज सादर केल्यापासून 2 महिन्याच्या आत ती नोंदणी करायची किंवा नाही करायची याचा निकाल द्यावा लागतो. आणि जर त्याला नोंदणी करायची नसेल तर त्याचं लिखित असं एक प्रॉपर कारण देऊन ते प्रवर्तक जे असतात त्यांच्याकडे जे आहे ते नोटीस पाठवावी लागते. त्यानंतर सहकारी संस्था नोंदणी करतात, त्या सहकारी संस्थेची नोंदणी करतात आणि मग त्याचं वर्गीकरण करतात. म्हणजेच बघा जर सहकारी संस्था नोंदणी करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला असेल तर मग ते निबंधक जे कार्यालय आहेत त्यामध्ये काय करतात की सहकारी संस्थेची नोंदणी करून घेतात आणि ती सहकारी संस्था कोणत्या प्रकारची आहेत त्यामध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात येते, जसं की पतसंस्था आहे किंवा सहकारी भांडार आहेत असं. त्यानंतर बघा हे झाल्यानंतर एक नोंदणी प्रमाणपत्र तयार केले जाते. ते नोंदणी प्रमाणपत्र जे आहेत ते प्रवर्तक जे असतात सहकारी संस्था स्थापित करण्याचा ज्याचा उद्देश असतो त्या व्यक्तीला हे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते दिले जाते आणि ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसोबतच रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो सुद्धा दिला जातो. म्हणजेच बघा ती सहकारी संस्था कायद्यारूपाने काय तर नोंद झाली आहे आणि आता कायद्याने त्याला मान्यता प्राप्त झाली आहे असा याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे सहकारी संस्थेची विद्यार्थी मित्रांनो काय तर स्थापना केली जाते. तर अशाच प्रकारे विविध प्रकारच्या सहकारी संस्था ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आता आपण काय करू की याच्यावर आधारित काही अत्यंत महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत MCQ टाईप प्रश्न तर ते आपण इथे बघणार आहोत, जे की तुम्हाला येणाऱ्या जे काही परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्ती ठरतील. तर चला तर मग आपण प्रश्न बघू. तर बघा आपला पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात सहकारी संस्थेची नोंदणी कोणत्या कायद्यानुसार करणे बंधनकारक आहे. तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करत जा किंवा तुम्ही स्वतः देण्याचा प्रयत्न करत जा व्हिडिओ पॉज करून. तर म्हणजेच तुम्हाला काय तर किती मार्क पडतील आणि तुमचा अभ्यास किती झाला हे तुम्हाला कळून जातील. तर बघा याचं बरोबर उत्तर काय आहे तर बघा ऑप्शन क्रमांक C आपलं याचं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 जो आहे या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातली सहकारी संस्थेची नोंदणी जी आहे विद्यार्थी मित्रांनो ते करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणताही कारभार जे आहेत
ते करता येणार नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, सहकारी संस्थेच्या स्थापनेचे मुख्य किती टप्पे किंवा अवस्था आहे. तर बघा यामध्ये प्रश्न काय विचारला आहे की सहकारी संस्था आपल्याला स्थापित करायची आहेत यासाठी किती अवस्था आहे. तर बघा आपण याची माहिती आपण घेतलेली आहे की सहकारी संस्था स्थापित करण्याचे टप्पे किती आहेत. तर त्याचे 2 टप्पे आहे मुख्य, ज्यामध्ये पहिला हा प्रवर्तन अवस्था आहे आणि दुसरा ही नोंदणी अवस्था आहे. तर बघा याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर मग ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था असे 2 टप्पे जे आहेत ते सहकारी संस्थेचे 2 टप्पे आहेत मुख्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणते की सहकारी संस्था स्थापनेची कल्पना ज्या व्यक्तीच्या किंवा ज्या व्यक्तिसमूहाच्या मनात उद्भवते ती साकार करण्यासाठी जी मुख्य भूमिका पार पडतात त्या व्यक्तीला काय म्हणतात. बघा एखादी सहकारी संस्था आपल्याला स्थापित करायची आहे, याची कल्पना ज्या व्यक्तीच्या मनात येते आणि ते पूर्ण करण्यासाठी जेवढे काही प्रयत्न ती व्यक्ती करते, ती मुख्य व्यक्ती म्हणजे मुख्य भूमिका पार पाडणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काय म्हटलं जाते. तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये बघा ऑप्शन ए काय म्हणते की ते सभासद असतात, ते निबंधक असतात, ते भागधारक असतात का ते प्रवर्तक असतात. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर मग इथे ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर होईल. ते कोण असतात, तर ते प्रवर्तक असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, नियोजित संस्थेतील व्यक्ती एकाच कुटुंबातील नाही हे सिद्ध करण्यासाठी नोंदणी अर्जासोबत कोणाचा दाखला जोडावा लागतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की नियोजित संस्थेतील जे काही व्यक्ती आहे, जे 10 व्यक्ती किमान लागतात, किमान 10 व्यक्तीचे जे काही खाते जे आहेत त्या संस्थेसाठी किंवा त्यांची नावं आणि त्यांच्या सह्या जे आहेत सभासद म्हणून जे आहेत ते आपण घेतो, ते व्यक्ती एकाच कुटुंबातील नाही असा जो दाखला विद्यार्थी मित्रांनो तो कोणाकडून घेतला जातो. तर बघा याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर तुम्हीच मला सांगायचं आहे की याचं बरोबर उत्तर काय होईल. तर याचं बरोबर उत्तर तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 बघू. आता सहकारी संस्थेचा नोंदणी अर्ज कोणत्या नमुन्यात नोंदणी अधिकाऱ्याकडे आपल्याला सादर करावा लागतो. बघा सर्वप्रथम आपण सर्व डॉक्युमेंट जमा केल्यानंतर एक अर्ज जो आहे आपण जी घेतो सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी, जो अर्ज आपण भरतो तो अर्ज जो असते तो अर्ज कोणत्या नमुन्यात असला पाहिजे. तर बघा इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 4. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए नमुना अ. तर बघा नमुना अ मध्ये जो अर्ज आपल्याला घ्यावा लागतो किंवा तो भरावा लागतो आणि आपलं बरोबर उत्तर होईल नमुना अ अर्ज जो आहे तो आपण काय करतो, म्हणजे जो प्रवर्तक असते तो प्रवर्तक काय करतो की सहकारी संस्थेचा नमुना अर्ज अ जो आहे तो भरतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, नोंदणी करण्यासाठी आलेला जो अर्ज आहे तो मिळाल्यानंतर निबंधक कोणत्या नोंदवहीत म्हणजे कोणत्या रजिस्टरमध्ये त्या अर्जाचा तपशील जे आहे ते नोंदवतो. तर बघा याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगितली आहे की अर्ज प्राप्त झाल्यानंतर जो निबंधक असते जिल्हा उपनिबंधक तो त्या अर्जाची माहिती कोणत्या रजिस्टरमध्ये नोंदवतो. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर मग इथे तर ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल. मग इथे नमुना ब हे नोंदवही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 काय म्हणते की नोंदणी अर्जासोबत नोंदणी अर्जाबाबतचा जो निर्णय आहे तो नोंदणी अधिकाऱ्यांना किती महिन्याच्या आत द्यावा लागतो. तर बघा म्हणजेच नोंदणी अर्ज प्राप्त झाल्यापासून किती महिन्याच्या आत ती नोंदणी त्या सहकारी संस्थेची नोंदणी केली जाईल किंवा नाही केली जाईल, रद्द केला जाईल किंवा नाही केला जाईल, याबाबतची सर्व जी माहिती आहे ती किती महिन्याच्या आत जे आहेत ते निबंधकाला प्रवर्तकाला म्हणजे निबंधक जो आहे तो प्रवर्तकाला देईल. तर बघा याची जी टाईम लिमिट असते विद्यार्थी मित्रांनो ते किती आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर बघा इथं आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ह्या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं 2 महिने. तर 2 महिन्याच्या आत जे आहे ते निर्णय जो आहेत म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना करायची किंवा रद्द करायची या संबंधितचा जो निर्णय आहे तो 2 महिन्याचा आत जो आहे जिल्हा उपनिबंधक जो आहे तो काय तर प्रवर्तकाला देतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, सहकारी संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यापासून किती महिन्याच्या आत पहिली सर्वसाधारण सभा जी आहे म्हणजे नियामक सभा घेणे बंधनकारक असते. म्हणजेच बघा आता नोंदणी अधिकाऱ्याकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळालं म्हणजे सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी कायदेशीर मान्यता प्राप्त झाली
तर त्यानंतर बघा पहिली जी औपचारिक सभा आहे, सर्वसाधारण सभा जी असते त्या संस्थेची किंवा नियामक सभा ही किती महिन्याच्या आत घेणे बंधनकारक आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ए 15 दिवसाच्या आत, बी 1 महिन्याच्या आत, सी 2 महिन्याच्या आत आणि डी 3 महिन्याच्या आत. सॉरी, हे नाही आहे बघा. एक ऑप्शन ए आहे 1 महिन्याच्या आत, ऑप्शन बी 2 महिने, ऑप्शन सी 3 महिने आणि ऑप्शन डी 6 महिने. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल आपलं? तर ऑप्शन क्रमांक सी होईल. म्हणजेच सहकारी संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत सर्वसाधारण किंवा नियामक सभा जे आहेत ते घेणे त्यांना बंधनकारक असते. म्हणजे सहकारी संस्थेची नोंदणी झाली आहे याचं जे नोंदणी प्रमाणपत्र भेटलं आहे त्यानंतर बँकेची म्हणजे त्या सहकारी संस्थेचे जे व्यवहार आहेत त्यासाठी जे काही सभा घेतली जाते, पहिली सभा, ती सभा 3 महिन्याच्या आत जी आहे ती घेणे आवश्यक आहेत. म्हणजे जे काही प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे त्या तारखेपासून. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, पहिल्या सर्वसाधारण सभेचे कामकाज संपल्यापासून किती महिन्याच्या आत त्या सभेचे इतिवृत्त लिहिणे बंधनकारक असते? म्हणजेच बघा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर जी सहकारी संस्थेची जी सर्वसाधारण सभा जी आहे ती आयोजित केली जाते त्या सभेचं जे की इतिवृत्त जे आहेत ते किती दिवसाच्या आत लिहिणे बंधनकारक असते? तर बघा याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 1 महिना. तर पहिली जी काही सर्वसाधारण सभा जी आयोजित केली जाते नोंदणी केल्यानंतर, तर त्या सभेचं जे काही इतिवृत्त असते ते इतिवृत्त 1 महिन्याच्या आत लिहिणे आवश्यक असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, प्रवर्तकाला नियोजित संस्थेचे बँक खाते कोणाच्या परवानगीने उघडावे लागते? तर बघा नोंदणी अवस्थेमध्ये जे आपण विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही दुसरा नंबरचा जो टप्पा बघितला होता की नियोजित संस्थेचे बँकेत खाते उघडणे, यामध्ये आपण बघितलं की त्या बँकेचं खातं उघडण्यासाठी आपल्याला कोणाची परमिशन घ्यावी लागते? तर बघा ती घ्यावी लागते आपल्याला ऑप्शन क्रमांक सी. बघा जिल्हा उपनिबंधक जे असतात त्याची परवानगी घेऊनच आपण काय करतो, त्या बँकेचं खातं जिल्हा मध्यवर्ती जी बँक असते त्यामध्ये करतो आपण. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं की कोणत्या बँकेत ते खातं उघडणे आवश्यक आहे. म्हणजे तर ते जिल्हा मध्यवर्ती बँकेतच खातं उघडता येते. कोणत्याही इतर प्रायव्हेट बँकेत ते खातं ओपन करता येत नाही किंवा इतर बँका ज्या आहेत सरकारी बँका त्यामध्ये सुद्धा हे खातं ओपन करता येत नाही. ते फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेतच खातं ओपन करता येते. कारण ह्या बँका ज्या आहेत त्या सहकारी संस्थेच्या संबंधित बँका असल्यामुळे तेथेच हे खातं करणे आवश्यक आहेत, ओपन करणे आवश्यक आहेत. आणि हे जे खातं उघडले जाते ते जिल्हा उपनिबंधक जे आहेत त्यांच्या परवानगीनेच करता येते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, सहकारी संस्थेचे कामकाज महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम मधील तरतुदीनुसार चालते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही सहकारी संस्था कायदा पाहिला आहे म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 जो आहे हा बघितला आहे. तर या कायद्याच्या अंतर्गत आपण काय करतो की सहकारी संस्थेची स्थापना करतो. परंतु त्या सहकारी संस्थेतील जे काही कामकाज आहे ते कामकाजासाठी काय तर एक नियम बनवण्यात आले होते. या 1960च्या कायद्याच्या अंतर्गत राज्य सरकारने काही नियम बनवले होते. ते जे नियम आहे ते नियम कोणत्या वर्षी जे आहे ते म्हणजे ते नियम म्हणजेच प्रश्न कसा असेल की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आहे आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम कायदा हा 1961चा आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सहकारी संस्थेचे जे कामकाज असते दैनिक कामकाज किंवा इतर कामकाज ते कामकाज सहकारी संस्था कायदा 1960च्या अंतर्गत व नियम कायदा 1961च्या अंतर्गत चालते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की परीक्षेत तुम्हाला कन्फ्यूज नाही व्हायचं आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा 1960चा आहे आणि नियम कायदा हा 1961चा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, संस्थेच्या अंतर्गत कामकाज व व्यवस्थापन चालवण्यासाठी तयार केलेल्या नियमांचा एक संच म्हणजे काय? म्हणजे संस्थेचं जे काही कामकाज असते अंतर्गत कामकाज आणि त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जे काही नियमांचा एक संच बनवला जातो तो संच म्हणजे काय आहे? तर बघा याची चर्चा आपण याच्या आधी केलेली आहे. त्या नियमांचा संच म्हणजे काय असतो तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल? तर मग बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 उपविधी किंवा पोटनियम याचा
जे नियमांचा संच आहे तो उपविधी किंवा पोट नियम म्हणून ओळखला जातो. हा जो उपविधी किंवा पोट नियम जो आहे तो आवश्यक असतो संस्थेचे अंतर्गत कामकाज किंवा व्यवस्थापन चालवण्यासाठी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, नोंदणी अवस्थेतील रजिस्ट्रेशन जे आहे म्हणजे नोंदणी अवस्थेतील म्हणजेच रजिस्ट्रेशन जे स्टेज आहे यातील पहिला टप्पा कोणता आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण नोंदणी अवस्थेचे आपण एकूण 8 टप्पे बघितले होते. त्यापैकी सर्व टप्प्यापैकी आपण त्याची काय तर आपण माहिती घेतलेली आहे. त्यापैकी आपल्याला इथे पहिला टप्पा इथे विचारलेला आहे. तर बघा तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जे मी तुम्हाला माहिती दिलेली आहेत ज्यामध्ये जे तुम्हाला 8 टप्पे सांगितले आहेत ते टप्पे तुम्हाला नोंद करून घ्यायचे आहेत. म्हणजे परीक्षेत तुम्हाला डायरेक्ट जर तो टप्पा विचारला तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. तर बघा नोंदणी अवस्थेतील जो पहिला टप्पा आहे तो काय असेल. तर बघा ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर होईल इथे. म्हणजेच प्राथमिक किंवा औपचारिक सभा बोलावणे हा जो विद्यार्थी मित्रांनो आपला काय तर नोंदणी अवस्थेतील पहिला टप्पा आहे. त्यानंतर बघा येथे जे ऑप्शन नंबर 1 दिला आहे हा नोंदणी अवस्थेतील दुसरा टप्पा आहे. त्यानंतर हा नोंदणी अवस्थेतील तिसरा टप्पा आहे प्रस्ताव सादर करणे. आणि प्रमाणपत्र मिळवणे हा जो आहे हा नोंदणी अवस्थेतील सर्वात शेवटचा म्हणजे 8वा टप्पा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, प्रकल्प जे अहवाल असते म्हणजे जो प्रोजेक्ट रिपोर्ट असते तर त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा विचार करून निबंधक जे आहेत ते नोंदणीस परवानगी देतात. तर बघा एक प्रोजेक्ट रिपोर्ट असते म्हणजेच काय असते की आपण जी सहकारी संस्था स्थापित करत आहेत त्या सहकारी संस्थेसंबंधित जेवढे की आपण नियम वगैरे आहेत किंवा त्यासाठी जे की आपण ज्या कृती केल्या आहेत त्यासाठी एक प्रकल्प एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जात असतो. ज्या प्रकारे आपण एखाद्या कॉलेजमध्ये असताना जो प्रोजेक्ट करतो विद्यार्थी मित्रांनो तर तो प्रोजेक्ट केल्यानंतर आपण त्या प्रोजेक्टचा जो रिपोर्ट तयार करतो त्याच प्रकारे हा एक रिपोर्ट असतो. तर तो प्रोजेक्ट रिपोर्ट जो असते या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये म्हणजे कोणत्या गोष्टीचा विचार करून जे आहे ते निबंधक जे आहेत ते नोंदणीसाठी काहीतर परवानगी देते. तर बघा यामध्ये बघा ए आहे उत्पन्नाचे मार्ग व उत्पादन खर्च, बी आहे खरेदी विक्रीची व्यवस्था, सी आहे संभाव्य नफा व अर्थक्षमता आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर बघा इथे बरोबर उत्तर काय होईल. तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक डी म्हणजे वरीलपैकी सर्व. म्हणजेच बघा उत्पादन मार्ग कोणते आहे त्यासाठी उत्पादन खर्च काय असेल, खरेदी विक्रीची व्यवस्था काय आहे, संभाव्य नफा किंवा अर्थक्षमता हे सर्व माहिती जे आहे ते घेऊन काय तर जिल्हा उपनिबंधक जे आहेत त्याची नोंदणी करून घेतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, नोंदणी प्रमाणपत्रावर कोणाची सही व शिक्का असतो. तर बघा यामध्ये याचं बरोबर उत्तर काय असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे कारण नोंदणी प्रमाणपत्र कोण देत असते तर याची माहिती मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. म्हणजे जो व्यक्ती नोंदणी प्रमाणपत्र इश्यू करते त्याच व्यक्तीची याच्यावर सही असते. तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. तर त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 16 बघू. प्रश्न क्रमांक 16 आहेत सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तयार करण्याचे कार्य हे कोणाला करावे लागते. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल. तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच प्रवर्तक. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रवर्तक कोण असतो तर नोंदणी एखादी सहकारी संस्था स्थापित करण्याची कल्पना मनात येईपासून तर ते स्थापना करण्यापर्यंत जे काही भूमिका पार पडते त्यासाठी तो व्यक्ती असते प्रवर्तक. तर बघा या प्रवर्तकालाच काय तर जे काही डॉक्युमेंट असते सहकारी संस्थेसाठी स्थापित करण्यासाठी ते सर्व डॉक्युमेंट जमा करावे लागतात. म्हणून आपलं इथे बरोबर उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक सी प्रवर्तक होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 काय म्हणते की सहकारी संस्था स्थापनेच्या कल्पनेस मूर्त स्वरूप देण्यासाठी साधनसामग्री गोळा करण्याचा खर्च हा कोण करत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर तुम्ही द्या कारण याचं उत्तरसुद्धा मागच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याप्रमाणेच आहे. म्हणजेच बघा एखादी सहकारी संस्था स्थापित करायची आहे तर त्यासाठी जो काही खर्च केला जातो ते सहकारी संस्था स्थापित होईपर्यंत तो खर्च कोण करत असतो. तर बघा याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला नक्कीच येईल विद्यार्थी मित्रांनो कारण याबाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहेच याच्या आधी. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक बघा शेवटचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक हा 18 आहे विद्यार्थी मित्रांनो 19 नाही आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 18 काय म्हणते की नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर संस्थेच्या नावात किंवा उपविधीत कोणाच्या परवानगीशिवाय बदल करता येत नाही. तर बघा आपल्याला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालं तर नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर जे काही संस्थेनं जे काही उपविधी केलेले आहेत ते उपविधी जे आहेत
त्या उपविधीत किंवा त्या ज्या नावाने संस्था स्थापित केलेली आहेत त्या नावामध्ये जर बदल करायचा असेल संस्थेला, तर त्याला सर्वप्रथम कोणाची परवानगी घेणे आवश्यक आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, निबंधक. म्हणजे निबंधकाच्या परवानगीशिवाय नोंदणी करण्यात आलेली जी संस्था आहे त्याच्या नावामध्ये किंवा त्याचे जे काही नियम बनवण्यात आले त्यांच्या नियमामध्ये किंवा उपविधीमध्ये कोणताही बदल जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते करू शकणार नाही. जर बदल करायचा असेल तर सर्वप्रथम त्याला जिल्हा उपनिबंधकाची काय तर पूर्वपरवानगी घ्यावी लागते, लेखी परवानगी, आणि त्यानंतरच ते त्यामध्ये काय जे काही बदल करायचे असतात ते बदल करू शकतात. तर बघा, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो काय तर हे आपण 18 प्रश्न बघितले आणि सहकारी संस्थेची नोंदणी कशा प्रकारे करायची याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल अशी मी आशा करतो. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.